आळे पिंपळवंडी गटाचे अधिकृत भाजपाचे उमेदवार गिरीश कोकणे जोडले गेलेले आहेत आपल्याबरोबर। खरं तर ही निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय, चांगल्या पद्धतीने तुम्हाला मतदारांचा रिस्पॉन्स भेटतोय, काय विजन असते तुमचं? जय शिवराय। खरं तर आपण पाहतोय की आळे पिंपळवंडी गटातून जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता आम्ही प्रचार दौऱ्यात असताना अतिशय उत्स्फूर्त असा पाठिंबा सर्व आम जनतेचा आणि सर्व सहकाऱ्यांचा आम्हाला मिळत आहे। व्हिजनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मोदी साहेबांच्या स्वप्नातला असलेला भारत हा सत्यात उतरवण्यासाठी आम्हाला ही जनता नक्कीच पाठबळ देणार आहे। आणि केंद्रात भारतीय जनता पार्टी आहे, महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टी आहे, आणि मग आपल्या ह्या आळे पिंपळवंडी गटात देखील भारतीय जनता पार्टीचंच या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याचं काम या निमित्तानं आम्हाला मिळणार आहे। या माध्यमातून पुढे जाताना असणारे विजन हे फार मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगण्याची गरज मला वाटत नाही। आपण सर्व पूर्ण गटच नव्हे तर पूर्ण भारत देश असणाऱ्या या भाजपाचं विजन आपल्या समोर सत्यात आणि खरोखर उतरवण्याचं काम या निमित्तानं मोदी साहेबांनी, देवेंद्र भाऊ फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। वास्तविक पाहिलं तर अनेक असणाऱ्या स्कीम असतील, येणाऱ्या सर्व परिस्थितीतून आपण पाहतो की आपल्या खरोखर एक आम जनतेपासून तर मग त्यामध्ये शेतकरी असेल, व्यापारी असेल, याच्यासाठी असणारे जे विजन आहे, आमच्या माता भगिनींसाठी खास करून महिला भगिनींसाठी असणारे भारतीय जनता पार्टीचे विजन हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगण्याची मला तरी वाटत गरज नाही। त्यामुळं असणारा येणारा काळ हा खरोखर हा अतिशय उत्तम आहे। भारतीय जनता पार्टीने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्यास आम्ही पात्र ठरून नक्कीच ही जनता आम्हाला बहुमताने विजयी करून देणार आहे, यात काही शंका नाही। सुरुवातीला जे आपले आमदार आहेत शरद सोनवणे यांनी तुम्हाला तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं, तुम्हाला ऐन वेळेला कमळ हातामध्ये घ्यावं लागलं, काय प्रसंग आहे? खरं तर आपल्या तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर सहकार्याने काम केलेलं, आम्ही गेली 20 वर्ष काम केलेलं आहे। वास्तविक पाहिलं तर या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यानंतर आम्हाला उमेदवारी मिळणार ह्या आशेवर आम्ही सर्वजण मंडळी होतो। हे सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती जो गट आहे, गण आहे, तो त्याचे सर्वांना ज्ञात आहे। ह्या सर्व घडामोडी, राजकीय घडामोडी सर्वांना माहीत आहे। खरं तर या निमित्तानं दादांच्या माध्यमातून आणि अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून आमचं विजन एकच आहे की आम्हाला एक चांगलं गटाला नेतृत्व देत असताना आमच्याकडं आम्ही गेली 20 वर्ष जरी काम करत असलो तर एक विशिष्ट राजकीय कारकिर्दीत एक विशिष्ट अँगल आल्यानंतर, संधी आल्यानंतर ती आम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दवडली नाही पाहिजे। आणि म्हणून मला मनोमन असं वाटत होतं की ही जिल्हा परिषद ही मी लढवली पाहिजे, आणि ती लढवण्याच्या माध्यमातून जरी तिकडून काही मला हे झालं नाही तरी मी हा निर्णय घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे। सर्वांची साथ या ठिकाणी अपेक्षित आहे। मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचार करताय, प्रचार दौरे तुमचे चालू आहेत, काय मतदारांच्या भावना देतात? हे पहा, खरं तर अगदी राजकीय घडामोडी सर्वांना ज्ञात आहे। आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण पाहतो की अगदी म्हणजे फार प्रचार असा मोठमोठ्या सभा लावून फार शक्ती प्रदर्शन करून त्या प्रचार करण्याची पद्धत आता मला वाटते बदल झालेली आहे। खरं तर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आज मतदार राजा हुशार झालेला आहे। त्याला सर्व ज्ञात आहे की आपण कोणाच्या पाठीमागे राहायचं, आता खरं तर सत्तेत कोण आहे, मग आपलं विजन काय आहे, ह्या पद्धतीनं मतदार राजाकडे मी जात असताना, घरोघर माझा डोर टू डोर दौरा होत असताना, हा गट मोठा आहे आणि ह्या गटाच्या माध्यमातून मला प्रत्येक ठिकाणी पोहोचता येईल असं नाही, परंतु ज्या ठिकाणी मी पोहोचलेलो आहोत, ज्या ठिकाणचं खरं तर हा गट जर पाहिलं, गणाचा विचार केला तर आमचा आळे वडगाव आनंद हा गण, आणि दुसरा जो गण आहे
तो आमचा पिंपवंडी आणि पिंपरी पेंढार हा गण. तर आळे, वडगाव, आणंद ह्या गणामध्ये येणारी गावं आळे, संतवाडी, कोळवाडी, आळेफाटा, वडगाव, आणंद आणि पादरवाडी हा एक गण आहे. या गणाच्या माध्यमातून आम्हाला माहित आहे आळेफाटा ही एक व्यापारी बाजारपेठ आहे. त्या माध्यमातून आम्हाला मतदाराचं काय म्हणणं आहे हे आम्हाला ज्ञात होत आहे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न आम्ही पुढच्या 5 वर्षात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार. आणि मतदाराची देखील खात्री आहे का देणं हा जो असणारा उमेदवार आहे याला अगदी शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न आम्हाला माहीत आहे, व्यापाराचे सुद्धा प्रश्न आम्हाला माहीत आहे, परंतु त्या गणाचा विचार केला तर अधिकाधिक शेतकरी त्या गणात आहे. म्हणजे कोणत्या? पिंपवंडी, पिंपरी, उमरज नंबर 1, उमरज नंबर 2, काळवाडी, गायमुखवाडी हा जो परिसर आहे खरं तर अतिशय सात्विक जी वृत्तीची आपण माणसं म्हणतो त्या निमित्तानं त्या शेतकरी सदन शेतकरी आहे. तर सदन शेतकऱ्याकडून आम्हाला आमच्याकडून उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे या सुद्धा आम्हाला ज्ञात झालेल्या आहेत. मग शेतीच्या बाबतीतल्या ज्या समजा भाजपचे जे काही विजन आहेत हे पहा, प्रत्येक गोष्टी मार्केटिंग करून आपण जरी समोर मांडण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला खात्री आहे भाजप सरकार शेतकऱ्याला देखील त्याच पद्धतीनं न्याय देण्याच्या प्रयत्नात आहे. खरं तर आपल्याला माहीत आहे का शेतकऱ्यांची पूर्ण वीज बिल माफ करण्याचा जो मोठा निर्णय हा या सरकारने घेतलेला आहे. अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड असेल या निमित्तानं अनेक आपण ऍक्टिव्हिटी पाहतो. भाजपचे विजन सांगण्यात मी मगाशीच बोलल्याप्रमाणे भाजपचे विजन सांगण्यासारखा आम्ही साध्या कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही पाहिजे. सर्व जनतेला, सर्व आमच्या भारत देशाला सर्वांना माहीत आहे का भाजप काय आहे. जे आपल्या जुन्नर तालुक्याचे नेता आहेत आशाताई बुचके, हे तुमच्या प्रचाराला कधी येणार आहात आणि तुम्हाला कोणाकोणा नेमकं पाठिंबा मिळतो या गटामध्ये आपल्याला? आता या संदर्भात जर बोललं तर आपलं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आपल्या तालुक्याच्या रणरागिणी ज्यांना आपण संबोधतो त्या आशाताई बुचके ह्या नक्कीच या गटात येऊन आम्हाला सहकार्य करणार आहेत. खरं तर ते त्यांच्या गटात हुसूर येणाऱ्या गटात त्यांची उमेदवारी आहे त्यांचं देखील मार्गदर्शन या निमित्ताने लाभतंय. या ठिकाणी जे युवा जिल्हा प्रमुख आहेत गणेश भाऊ कवडे त्यांचं देखील मार्गदर्शन लाभतंय. वास्तविक पाहिलं तर हा जो गट आहे आळे पिंपवंडी गटाच्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेस पाहतो की ह्या गटाला अनेक न्याय देणारी राजकीय मंडळी, पुढारी मंडळी आपण जर म्हणतो तर ह्या गटात आहे. मग त्यामध्ये जर आळ्याचा विचार केला तर माननीय या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली शेठ कुराडे असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रसन्न अण्णा डोके असतील, त्याचबरोबर पंचायत समितीचे आमचे मार्गदर्शक नेताजी दादा डोके असतील, भारतीय जनता पार्टीचं जे काम पाहतात आणि सर्वश्रुत या ठिकाणी आमचे भाऊदादा कुराडे आहेत. या ठिकाणी अनेक मंडळी या निमित्तानं आपल्याला नावं घेता येतील. त्या गणातून जर पाहिलं तर पिंपवंडी देखील मोठं गाव आहे. तिथून देखील एक राजकीय तालुक्याची दिशा आणि एक मार्ग ठरवण्याचं काम या ठिकाणी पिंपवंडीच्या माध्यमातून होत असतं. खरं तर विद्यमान माननीय आमदार त्या ठिकाणी तिथं आहेत आणि विशेष करून जर पाहिलं तर ज्यांनी गेली 10 वर्ष या गटाचं प्रतिनिधित्व केलं ते आमचे मार्गदर्शक माननीय शरदराव लेंडे साहेब आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक या निमित्तानं आपल्याला नेते मंडळी यांचा पाठिंबा आणि सहकार्य मार्गदर्शन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळणार आहे. ते आहेच, याबद्दल काही शंका नाही. गणामध्ये कोण कोण उमेदवार उभे आहेत आणि तुमचं किती नंबरचं बटन आहे, तुमच्या मतदारांना काय नेमकं आव्हान असतं या माध्यमातून? आता गणामध्ये किती उमेदवार उभे आहे भाजपाचे तुमचे? हा बरोबर, भाजपाचे तर जर म्हटलं तर पंचायत समितीसाठी ह्या आळे वडगाव गणामध्ये आमच्या ज्या सहकारी पंचायत समितीसाठी आहेत त्या स्वातिकाताई प्रकाश डोके यांचा जे बॅलेट मशीन आहे. खरं तर बॅलेट मशीनवर जिल्हा परिषद आणि खाली पंचायत समिती असं एकत्र ते बॅलेट मशीन आहे. त्याच्यावर स्वातिताई डोके यांचं अगदी प्रथम क्रमांकाच्या याच्यावर पहिल्या नंबरचं अनुक्रमांक पहिला आणि पहिल्या नंबरवर हे आहे. माझं जिल्हा परिषदच्या माध्यमातून जर पाहिलं तर जिल्हा परिषदचं माझं 3 नंबरचा अनुक्रमांक कमळ हे चिन्ह त्या ठिकाणी 3 नंबरच्या याच्यावर आहे. आणि त्या ज्या गणात आहे खरं तर तिकडं ते आमचे जे सहकारी आहेत बापूनाना हांडे त्यांचंही अतिशय सुंदर काम आणि अतिशय सुंदर प्रचार त्या ठिकाणी चाललेला आहे. सर्व गट या निमित्तानं पाहत आहे. तर त्या गटातून
जे स्थानिक उमेदवार जे आहेत ते उमरजगावचे बापूनाना हांडे त्यांचं देखील 1 नंबरचंच पंचायत समितीसाठी बटन आहे. तर ते मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सर्व मतदार बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती करतो की या तीनही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्या. असणारं विजन, असणारा पक्ष, असणारे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आमच्या पाठीशी आहे. नक्कीच आम्हाला अशी आशा आहे की आपण सर्वांनी ह्या पक्षाला ताकद देण्याचं काम, मोदी साहेबांच्या स्वप्नातला जो भारत साकारण्याचं काम, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब देवाभाऊंच्या माध्यमातले असलेले विजन आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते जनतेत आणण्याचा 100% प्रयत्न करतो. वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. रामदास सांगळे, एक्सप्रेस, आळेफाटा.